नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही जे सबस्क्रायबर काउंट पाहिला आपला, तर आता 10,000 पर्यंत जातोय आपण. 9,000 झालेले आहेत, 9,000 पेक्षा पण जास्त झालेले आहेत. तर हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे आपल्या SAP इन मराठी चॅनलला तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे, लाईक, कमेंट्स करत असल्यामुळे मलाही नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी जी प्रेरणा मिळते, ओके, ती खरंच कौतुकास्पद आहे, असं आपण म्हणायला काही हरकत नाही आहे. तर अशाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी SAPबद्दल नवीन-नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येतोय. आज असाच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा कोणासाठी स्पेसिफिक नाही आहे. जे SAP कन्सल्टंट आहेत, प्रत्येक मॉड्यूलमध्ये जे एक्सपर्ट आहेत आपले मराठी माणसं, त्यांच्यासाठी व्हिडिओ असणार आहेत. आणि तो म्हणजे SAPमध्ये फ्युरी हे काय आलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की S/4HANA सगळीकडे बोलत आहेत. तर SAP S/4HANAमध्ये फ्युरी म्हणजे कन्सेप्ट का आलेली आहे, एक्झॅक्टली आहे तरी काय आहे फ्युरी म्हणजे? आणि बऱ्याच लोकांना SAP ट्रेनिंग घेतलेल्यांना याच्याबद्दल आयडिया नाही आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी SAPमध्ये फ्युरी काय आहे, कसं दिसतं ते स्क्रीनवरती आणि काही इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. चला, इथे जर तुम्ही पाहिलं तर फ्युरीच का म्हणतात SAPमध्ये, फ्युरी हे काय आलेलं आहे, नेमकं काय आहे? तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी. की बघा आता, फ्युरी म्हणजे काय? फ्लॉवर्स म्हणजे फुलं. तर फ्युरी हा एक इटालियन शब्द आहे. ओके, इटालियन तुम्ही जर डिक्शनरी पाहिली तर त्याच्यामध्ये फ्युरीला फ्लॉवर्स म्हणतात. ओके, आणि फ्लॉवर काय रिप्रेझेंट करते? फ्लॉवर म्हणजे फुलं. तुम्ही एखादं बघितलं तर सिम्प्लिसिटी आणि ब्युटी, दिसायला एकदम छान, मन प्रसन्न वाटतं. ओके, तर हा फ्लॉवरचा अर्थ आहे. त्याला इटालियन वर्डमध्ये म्हणतात फ्युरी. ओके, तर SAPने काय केलं की जसे फ्लॉवर्स सिम्प्लिफाय असतात, जसं की आपल्याला एक नवीन ऊर्जा देतात. ओके, नवीन एक एक्सपिरियन्स देतात, जसं प्रसन्न वाटतं बघितल्यानंतर. तसंच SAPमध्ये जे आता काही फ्युरी कन्सेप्ट आलेली आहे, तिकडे बघितल्यानंतर पण तुम्हाला एक प्रसन्न वाटायला पाहिजे. तुम्हाला एक नवीन युजर एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे, एकदम फ्रेश वाटायला पाहिजे. आता जुनी जर आपण SAP GUI जर बघितलं, तुम्ही SAP स्क्रीन बघितली, तर ती ओल्ड होत चालली आहे. ओके, ती रोज तीच बघून बोर होतात आता सगळेजण. तर एक बिझनेस युजर्स जे आहेत, आपले एंड युजर्स आहेत, त्यांच्यासाठी स्पेशली हे फ्युरी आणलेलं आहे. त्याची माहिती बघतोय आणि कन्सिस्टन्सी जर बघायला गेली तर डिझाईन आपल्या पद्धतीने आपण त्याला करू शकतो. थीम चेंज करू शकतो. ओके, आणि एक मॉडर्न पद्धतीने एक नवीन कन्सेप्ट SAPने आणलेली आहे, जी रोल बेस्ड असेल. म्हणजे SAP स्क्रीनमध्ये कसं तुम्हाला ऑथरायझेशन असेल, राईट? तर इथे फ्युरीमध्ये तुम्हाला रोल असाइन केला की त्या रोलला जे ॲप्लिकेशन दिसायला पाहिजे ते दिसतं. आणि हे एंड युजर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आता एंड युजर पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांच्यावरती फोकस का केला? तर बघा, जर SAP एका ठिकाणी इम्प्लिमेंट झालं, तर त्या ठिकाणी किती कन्सल्टंट असतात? 20, 25, 30 सगळे मॉड्यूल्स मिळून. युजर्स किती असतात? सुपर युजर्स 50 म्हणूयात आपण. बट एंड युजर किती असतात? 500, 1000, 5000 पर्यंत. एकदम मोठ्यातली मोठी कंपनी, 1000 युजर पकडू आपण. 50 आणि 1000 किती मोठा फरक आहे. म्हणजे SAPला जास्त यूज कोण करतंय? एंड युजर करते. त्यांच्यासाठी स्पेशली डिझाईन केलं, त्यांना एक एक्सपिरियन्स द्यायचा आहे. ओके, कन्सल्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तर करणारच आहे, तुम्ही तर सगळीकडेच ॲक्सेस असणार आहे तुम्हाला. पण एक बिझनेस युजर्ससाठी हे स्पेसिफिकली डिझाईन केलं आहे. आणि अजून एक अर्थ काय आहे, थोडंसं मी रिसर्च केल्यानंतर मला असं लक्षात आलं की SAPचं एक थिंकिंग काय होतं की फ्युरी ॲप्लिकेशन आहे. ओके, म्हणजे फ्लॉवर आहे, वेगवेगळे फ्लॉवर्स असतात. म्हणून मी थंबनेलवरती पण 2 फ्लॉवर दाखवलेत बघा, एकदम छान दिसण्यासाठी. काही जण तो व्हिडिओ म्हणजे ते बघून बघायला लागले असतील व्हिडिओ, ती गोष्ट वेगळी. पण आता एखादा गुच्छ किंवा बुके वगैरे तयार करता ना तुम्ही, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लॉवर्स असतात, बरोबर? आणि त्याचा एक गुच्छ तयार होतो. तर तसंच फ्युरीमध्ये पण वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत तुमचे, MMS, DPP, FICO. ओके, तर वेगवेगळे मॉड्यूल्स बनवून म्हणजे सगळे एकत्र करून एक गुच्छ तयार झाला आहे आणि त्याला पूर्ण एक फ्युरी ॲप्लिकेशन म्हणलेलं आहे. ओके, हे थोडंसं मला लक्षात आलं म्हणून चला तुम्हाला लगेच सांगावं म्हणलं. तर युजर एक्सपिरियन्स देण्यासाठी हे फ्युरी काढलेलं आहे. आणि फ्युरी हा वर्ड कुठून आला ते पण तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण तसंच ट्रेनिंगमध्ये पण आपले जे ट्रेनिंग आहे MMचं वगैरे, तर त्याच्यामध्ये पण SAPच्या फुल फॉर्मपासून आपण स्टार्ट केलं एक्सपिरियन्स लेवलसाठी. त्यामुळे आपण कोणतीही कन्सेप्ट आहे ते डीपमध्ये सांगतो आणि एक्सपिरियन्स लेवलपर्यंत घेऊन जातो. ओके,
तर एक स्क्रीनशॉट आहे, याचा काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. फ्युरी म्हणजे काय, फ्रेश, ब्युटिफुल, एक युजर एक्सपिरियन्स फ्लॉवरसारखा. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही स्क्रीन तुम्ही अगोदरचा एखादा व्हिडिओ पाहिला असेल, डिफरन्स आहे मधला S4 HANA आणि ECCचा डिफरन्स, त्याच्यामधली हे थोडंसं तुम्ही पाहिलं असेल. तर फ्युरी आणि युजर इंटरफेस. ओके, म्हणजे काय की फ्युरी म्हणजे एक ॲप्लिकेशन आलेलं आहे. ते एक स्क्रीन राईटला दाखवले बघा मी. हे फ्युरी ॲप्लिकेशन आहेत. एक एक ॲप्लिकेशन आहे हे. सो मोबाईलमध्ये आपल्या वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ओके, फेसबुक, असे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. तसंच इथे पण वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. एक एक टिकोडसाठी डिस्कस करूयात आपण. तर युजर इंटरफेस आणि फ्युरी याच्यामध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे? तर UI म्हणजे जो तुम्ही SAP GUIमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, तो SAP GUIमध्ये आहे. मी तुम्हाला त्याचे नेक्स्ट स्क्रीनमध्ये दाखवेल ते. आणि फ्युरी म्हणजे हे फ्लॉवर टाईप डिझाईन हे आहे. हे पण तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे. सो एक एक्झाम्पल घेतलं चं. आता हे सगळ्यासाठी आहे, SD, PP, FICO सगळ्यासाठी आहे. तर ट्रॅडिशनल जे ट्रान्झॅक्शन होते आपले सिस्टममध्ये, म्हणजे GUIमध्ये तुम्ही SAP जे इन्स्टॉल केलेलं आहे तिथे तुम्ही टिकोड टाकत होता, बरोबर. आता इकडे फ्युरीमध्ये एक टिकोड म्हणजे एक ॲप्लिकेशन असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे पर्चेस ऑर्डर क्रिएट करण्यासाठी तुमचं एक MA21 एक टिकोड होता. ओके, त्याचं एक ॲप्लिकेशन असणार आहे, क्रिएट पर्चेस ऑर्डर, तुम्ही इथे बघू शकता, राईट. सेल्स ऑर्डरसाठी VA01 टिकोड होता, पण आता इथे ॲप्लिकेशन असणार आहे, क्रिएट सेल्स ऑर्डर, क्रिएट प्लॅन ऑर्डर MD11 PPसाठीचा, सप्लायर इन्व्हॉइसेससाठी मिरो हा टिकोड होता. पण इथे एक ॲप्लिकेशन असणार आहे, ते टिकोड नसणार आहेत. तर डायरेक्टली मोबाईल ॲप्लिकेशन कसं असतं तसं डायरेक्टली ॲप्लिकेशन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. ओके, तर टिकोड हे युजर इंटरफेसमध्ये GUIमध्ये वापरले जातात. इकडे डायरेक्टली त्याचं ॲपचं नाव असतं आणि त्याला एक ॲप्लिकेशन म्हणतात. ओके, तर असं हे फ्युरीमध्ये आलेलं आहे. नेक्स्ट आता इथे तुम्हाला परफेक्टली लक्षात येणार आहे की एक्झॅक्टली GUI आणि फ्युरीचा डिफरन्स काय आहे. ओके, बघा इकडे लेफ्ट साईडला मी दिलेलं आहे SAP GUI. फुल फॉर्म काय आहे? ग्राफिकल युजर इंटरफेस, SAP GUI. ओके, हा ट्रॅडिशनल इंटरफेस म्हणजे आपला जो रेग्युलर यूज करतो जुन्या पद्धतीने, आणि टेक्निकल युजरसाठी म्हणजे कन्सल्टंटसाठी थोडक्यात म्हणू शकता. टेक्निकल म्हणजे काय, आता BTP ते नव्हे, बेसिस वगैरे. टेक्निकल म्हणजे थोडंसं कन्सल्टंट लेवलसाठी असं म्हणू शकता तुम्ही. आपल्यासाठी हे SPRO वगैरे याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट कॉन्फिगरेशन करता येतं, म्हणून आपल्यासाठी असणार आहे SAP GUI. आणि दिसायला हे असं दिसतं. तुम्ही हे वापरताय म्हणजे SAP GUI वापरताय. तसंच फ्युरी बघा, ही फ्युरीचे एक स्क्रीनशॉट दिले आहे. आता हे सेम स्क्रीन तुम्हाला दाखवणार आहे मी. तर मॉडर्न UX म्हणजे काय, युजर एक्सपिरियन्स म्हणतात त्याला. ओके, आणि बेस्ट फॉर बिझनेस एंड युजरसाठी असणार आहे. सुपर युजरसाठी पण म्हणू शकता. आता कन्सल्टंटनी हे यूज करायचं नाही का? करू शकता, बट सगळ्यात मोठा डिफरन्स जो मी कव्हर करणार आहे व्हिडिओच्या एंडला, तोच थोडासा एक पॉईंट सांगतो तुम्हाला की कन्फिग्युरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हेच वापरावं लागतं. GUI फ्युरीमध्ये कन्फिग्युरेशन एकदम लिमिटेड आहेत. ओके, 90% ते करतो, 5-10% काही गोष्टी असतील ते आपण इकडे करू शकतो. ओके, पण लक्षात ठेवा 90% आपण SAP GUIमध्येच SPROमध्येच कन्फिग्युरेशन करतो. आणि हे जे फ्युरी ॲप्लिकेशन आहे याच्या बॅकएंडला हेच आहे, GUIच आहे. फक्त ह्याचा ॲक्सेस फक्त लॅपटॉपमध्ये दिला जातो, किंवा विंडोज किंवा मॅक असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये. आणि फ्युरीचा ॲक्सेस तुम्ही मोबाईलवरून ॲक्सेस करू शकता, किंवा मग क्रोममधून, ब्राउझरमधून ॲक्सेस करू शकता. कुठूनही इंटरनेट असलं की त्याला ॲक्सेस करू शकता. प्रत्येक वेळेस इन्स्टॉल ॲप्लिकेशन करायची गरज नाही. एक लिंक आहे, लिंक ॲक्सेस केली, युजर ID पासवर्ड टाकला, स्टार्ट झालं. ओके, तर त्या पद्धतीने मी हे तुम्हाला SAP फ्युरी ॲप्लिकेशन आता दाखवणार आहे. तर हा डिफरन्स तुमच्या लक्षात घ्या. GUI कशाला म्हणतात आणि फ्युरी कशाला म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन पॉईंट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर सांगायचं झालं तर तो म्हणजे काय की SAP फ्युरी हे S4 HANAमध्ये आलेलं आहे. आता काही जण म्हणतील काही सांगू नका, ECCमध्ये पण होतं, खूप लिमिटेड होतं, म्हणजे 5% म्हणू शकता. पण इथे तुम्ही 90-100% जाऊ शकता. तर S4 HANAमध्ये फुल फेजमध्ये आलेलं आहे, आणि तिथे ते एक चांगला युजर एक्सपिरियन्स दिलेला आहे. ओके, लक्षात आलं. तर S4 HANAमध्ये SAP फ्युरी आलेला आहे. त्याचा ॲक्सेस आपल्याकडे आहे. आपण आता स्टार्ट केलेलं आहे की S4 HANA बरोबर आपण फ्युरी पण देतोय. ओके, प्रॅक्टिससाठी चांगलं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी वगैरे सांगताना फ्युरी वगैरे विचारतात, तर ते त्याच्यावरती काम केलं आहे का?
तर हे फ्युरी डिझाईन करण्याचं काम टेक्निकल पर्सनचं असतं. फ्युरी डिझायनर असतात सेपरेटली वेबसारखे. फंक्शनल कन्सल्टंट फक्त ते यूज करतो किंवा एखादा टिकोड बनवायचा असेल SAPमध्ये तर आपण रिक्वायरमेंट देतो ना. तसेच ह्याच्यामध्ये टिकोड न बनवता एखादं ॲप्लिकेशन बनवण्यासाठी पण आपल्याला रिक्वायरमेंट द्यावी लागते आणि पाठीमागे आपला इकडे टिकोडच रन होत असतो. ओके. त्यामुळे जे डिझाईन करायचं आहे, जे प्रोग्राम करायचं आहे त्याच्यामध्ये सगळं आपला GUIच यूज होणार आहे. ओके. तर SAP फ्युरी आणि GUIचा डिफरन्स तुम्हाला समजला. आता आपण स्क्रीनवरती जाऊयात. स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो मी की GUI आणि फ्युरी याच्यामध्ये एक्झॅक्टली कसं दिसतं, कसं वापरायचं ते तुम्हाला मी आता सांगतो. चला आता पहिला GUI दाखवतो तुम्हाला मी. बघा आता हे आहे आपलं SAP इझी ॲक्सेस म्हणजे GUI S/4HANA सिस्टम. तर याला म्हणतात ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके. याच्यामध्ये टिकोड असतो MM01 टिकोड आहे. काय आहे? मटेरियल क्रिएशनचा टिकोड आहे. ओके. नंतर ME21N हा ME21N कशाचा टिकोड आहे? परचेस ऑर्डर क्रिएट करण्यासाठी. तर बघा इथे क्रिएट परचेस ऑर्डर तसे टिकोड यूज करून तुम्ही GUIमध्ये स्क्रीन बघू शकता. आता VA01 आता काही जण म्हणतात की सर फक्त MM साठी सांगताय तुम्ही, यासाठी सांगत नाही. मी सगळ्यांसाठी आता आजकाल जनरल व्हिडिओ बनवतो, युनिक व्हिडिओ बनवतो. ओके. तर VA01 साठी तुम्हाला सेल्स ऑर्डर असेल तर सेल्स ऑर्डर कशी क्रिएट करायची ते तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही VA01 टिकोड टाकून बघू शकता. पण या स्क्रीनवरती तुम्हाला इथं VA01 हा टिकोड दिसेल आणि इथे ऑर्डर टाईप वगैरे तुम्ही हे सगळं टाकू शकता. हे कोणासाठी आहे? एंड युजरसाठीच आहे मान्य आहे मला. ओके. पण हे GUIमध्ये असं दिसतं आणि फ्युरी म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. त्यासाठी कसं असतं एक लिंक असते. आता मी लॉग इन केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. लॉग इनची स्क्रीन पण दाखवतो आणि लॉग इन कसं करायचं ते पण सांगतो. ओके. तर आपण जाऊयात आता एक लिंक आहे ती ओपन करूया डिरेक्टली किंवा टिकोड पण आहे. मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टिकोड पण देईल. तुमच्याकडे S/4HANA असेल तर टिकोड टाकून तुम्ही ती डायरेक्ट लिंक ओपन करू शकता. जर तुमच्या सर्व्हरला S/4HANA सर्व्हरला फ्युरी ॲप्लिकेशन सपोर्ट करत असेल, ते कॉन्फिगरेशन बॅकएंडला झालं असेल तरच. ओके. चला ज्यावेळेस बघा आता तुम्ही ज्यावेळेस लिंक ॲक्सेस कराल ना त्यावेळेस तुम्हाला इथे असे युजर इंटरफेस दिसतो सुरुवातीला. ओके. आणि इथे तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड टाकायचा असतो आणि लॉग इन करायचं असतं. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीला इथे युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जी लिंक आहे तुम्हाला ती लिंक किंवा त्या टिकोडवरून तुम्ही आलात की इथे तुम्हाला हा युजर इंटरफेस दिसतो. म्हणजे थोडक्यात एक स्क्रीन दिसते क्रोममध्ये. आता मी क्रोममध्ये आहे. ओके. आणि इथे तुम्हाला युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं. लॉग इन टाकलं की तुम्हाला एक नवीन स्क्रीन ओपन होते. ओके. तर मी त्यात एक युजर ID पासवर्ड टाकतो. युजर पासवर्ड. ओके. आणि लॉग इन करतो. आता लॉग इन केल्यानंतर बघा ही स्क्रीन ओपन होते. ओके. आणि ही स्क्रीन आहे आपली फ्युरी ॲक्सेस. लक्षात आलं तुम्हाला? तर असे हे ॲप्लिकेशन असतात. बघा आता SAP MM हे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. आता मी SAP MM थोडंसं प्रॅक्टिस करत असतो त्यामुळे हे SAP MMचे टिकोड आलेले आहेत. बघा फ्युरी ॲप्लिकेशन्स आहेत. क्रिएट परचेस रिक्वेजिशन, डिस्प्ले परचेस ऑर्डर, क्रिएट परचेस ऑर्डर, क्रिएट मटेरियल, ओके, चेंज परचेस ऑर्डर, पोस्ट गुड रिसिप्ट फॉर PO असे वेगवेगळे टिकोड आपण यूज करतात ना तिथे आपण फ्युरी ॲप्लिकेशन यूज करणार आहे. ओके. आणि थोडक्यात इथे दाखवायचं असेल तुम्हाला तर सेटिंग आहेत. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही इथे साईज वगैरे चेंज करू शकता. साईजपेक्षा म्हणू शकता तुम्ही की थीम चेंज करू शकता. कलर वगैरे तुम्ही इथे चेंज करू शकता. जसं आपल्याकडे थीम आहे ना GUIमध्ये तसं इथे ॲपिरियन्स आहे. ठीक आहे. तर ॲपिरियन्स तुम्ही चेंज करू शकता. देन इथे युजर ॲक्टिव्हिटीज आपल्या ट्रॅक करू शकता. लँग्वेज अँड रिजन सिलेक्ट करू शकता. होमपेज कसं पाहिजे तुम्हाला ते बघू शकता. ओके. देन डिफॉल्ट व्हॅल्यूज आपल्या SAPमध्ये पण डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेतच. ओके. GUIमध्ये म्हणतोय बरं का. हे पण SAPच आहे. याच्या बॅकएंडला पण SAPच आहे. ओके. तर इथे तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यूज ओपन आता एक होतं आहे. हे थोडंसं लोड घेतं. तर इथे काय आहे तुम्ही कंपनी कोड प्लांट वगैरे जर टाकला तुमचा कंपनी कोड टाकला देन थोडंसं खाली कंट्रोलिंग एरिया वगैरे कॉस्ट सेंटर टाकलं किंवा इथे तुमचं मटेरियल टाकलं, मटेरियल टाईप टाकला, सप्लायर म्हणजे प्लांट, सप्लायर म्हणजे वेंडर तुमचा, हे जे डिटेल्स सगळे टाकले तुम्ही तर काय होईल ज्यावेळेस तुम्ही ते स्क्रीन यूज कराल
पर्चेस ऑर्डर क्रिएट करायला गेला किंवा सेल्स ऑर्डर क्रिएट केला आणि जर तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यूमध्ये तुमचं प्लांट, मटेरियल, सेल्स ऑर्डर, कंपनी कोड टाकला असेल इथे, तर तो बाय डिफॉल्ट तिकडे पॉप्युलेट होणार. प्रत्येक वेळेस सिलेक्ट करायची गरज नाही. म्हणजे समजा तुमच्याकडे 1001 प्लांट आहे आणि तुम्ही त्याच्यावरतीच डेली प्रॅक्टिस करताय किंवा काम करताय, तर तुम्हाला काय होईल ते प्रत्येक वेळेस टाकायची गरज नाही. बाय डिफॉल्ट सिस्टम दाखवणार. ओके. अशा पद्धतीने हे SAP आपल्या GUIमध्ये पण आहे, पण थोडंसं मी सांगतोय माहिती, तर त्यासाठी आहे. ओके. आता याला कॅन्सल करू आपण. आता इथे तुम्हाला वेगवेगळे ॲप्लिकेशन दिसतात. आता मी काय करतोय की इथे एखादं मटेरियल क्रिएट करून बघू आपण. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की इथे मटेरियल केलं, तुम्हाला मी सांगितलं होतं की फ्युरीच्या बॅकएंडला SAP GUIच आहे आपलं. तुम्ही इथे मटेरियल क्रिएट केलं ना, ते आपल्या GUIमध्येच होणार क्रिएट, किंवा तिकडे केलं तर इकडे दिसणार तुम्हाला. ओके. तर हे लिंक आहे दोघांमध्ये. ओके. तर ती पण तुम्हाला मी आत्ता दाखवतो. समजा तुम्हाला आता इथे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स दिसतात किंवा जर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर हे वेगवेगळे मॉड्यूलचे फंक्शनॅलिटी आहेत ना, ते सगळ्या दिसतात इथे. तर मी काही सॉर्ट करून इथे तुम्हाला दाखवण्यासाठी पिन करून ठेवलेले आहेत. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही ते सर्च करू शकता. सर्च इन ॲप्स म्हणायचं आणि समजा आता इथे काय नाही आहे, क्रिएट सेल्स ऑर्डर नाही आहे, क्रिएट सेल्स ऑर्डर असं सर्च करायचं. बघा आलं इथे क्रिएट सेल्स ऑर्डर VA01. ओके. आता हे जपानसाठी किंवा प्रोडक्शन ऑर्डर विथ सेल्स ऑर्डर क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे तुम्हाला आले आणि खाली 10 ॲप्स पण आहेत इथे. तर इथे तुम्ही क्लिक केलं तर तुमचं ते ओपन होतं. ओके. किंवा क्रिएट, मी मगाशी दाखवलं होतं ना तुम्हाला, प्रोडक्शन ऑर्डर. बघा क्रिएट प्रोडक्शन ऑर्डर. प्रत्येक गोष्ट कोड नाही करायची गरज. ते डायरेक्टली सर्च केलं की डायरेक्टली ते ॲप्लिकेशन येतं. ते ॲप्लिकेशन ओपन केलं की सेम UI दिसणार तुम्हाला. चला आता मी मटेरियल क्रिएशनसाठी दाखवतो तुम्हाला. क्रिएट मटेरियलवरती मी आत्ता क्लिक केलं. आता इथे आपला एक नवीन स्क्रीन ओपन होणार आणि तिथे तुमचं मटेरियल क्रिएट करण्यासाठी एक स्क्रीन दिसणार. बघा तुम्हाला सेम टू सेम तिकडे मी स्क्रीन दाखवते ना आता थोड्या वेळापूर्वी, ते सेम टू सेम तुम्हाला स्क्रीन इथं दिसणार. ओके. बघा इथे SAP GUI फॉर HTML क्रिएट मटेरियल, इथे तुमची स्क्रीन आलेली आहे. आपण एक मटेरियल क्रिएट करू. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, खूप हुशार झालेत सगळे आपली माणसं SAPमध्ये तरी. ओके. आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपलं जे ट्रेनिंग आहे त्याच्या माध्यमातून. सो तुम्हाला ट्रेनिंग वगैरे करायचं असेल तर 100% तुम्ही माझी कॉन्टॅक्ट करा. आणि हा कंटेंट, हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही एक लाईक करा, म्हणजे आपल्या अजून मराठी माणसांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचेल. ओके. मेकॅनिकल इंडस्ट्री आहे आपली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणूयात. मटेरियल टाईप आहे आपला MM मटेरियल टाईप हा आहे. ओके. आणि आपण नंतर काय करतो, एंटर दाबतो किंवा सिलेक्ट व्ह्यू करतो. मी एंटर प्रेस करतो. बघा डायरेक्टली ही स्क्रीन ओपन होते सिलेक्ट व्ह्यूची. ओके. मी दोन्हीकडे पण क्रिएट करून दाखवतो. इकडे दाखवतो, तिकडे दिसतंय का बघू, तिकडे क्रिएट करू, इकडे दिसतंय का बघू. बेसिक डेटा 1, पर्चेसिंग आणि अकाउंटिंग डेटा 1 हे आपण क्रिएट करत असतो प्रत्येक वेळेस, बरोबर. इथे डिफॉल्ट सेटिंग वगैरे सेम टू सेम आहे, काही फरक नाही आहे. फक्त हे वेब बेस्ड आहे, क्रोमवरती वगैरे तुम्ही यूज करू शकता. आणि बाकीकडे SAP GUIमध्ये वगैरे तर तुम्हाला तिकडे डायरेक्टली स्क्रीन आहे, तिकडे प्रॅक्टिस करताच तुम्ही. ओके. 3 व्ह्यू सिलेक्ट केले, ओके केलं. ओके. इथे आपण एक प्लांट घेऊयात, 1000 प्लांट घेऊयात. ओके. हां. आणि क्लिक ऑन ओके. बघा स्क्रीन ओपन झाली सेम, तिकडे जी होती तीच. आपण आता म्हणूयात की SAP मटेरियल फ्युरी. ओके. हे आपण एक टाकलं इथं. EA देऊयात, इथे ग्रुप घेऊयात 001 आहे का, हे बॅकएंडला चेक करतं SAPमध्येच. ओके. त्याच्यामुळं आपल्याला तिकडे जे करायचं आहे ते सेम टू सेम करायचं आहे, काहीही फरक नाही आहे. फक्त हे कसं हँड्स ऑन पाहिजे, हे एक आपल्याला आयडिया आली पाहिजे की यूज कसं करायचं. ओके. हा एक यूज करू आपण, हा घेऊयात कोणता तरी एक. तर कसं यूज करायची आयडिया आली ना बस, बाकी काही रॉकेट सायन्स नाही आहे, काही अवघड नाही आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना प्रॉपर नॉलेज देतोय. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. त्यामुळे तर मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी एकदम थोडंसं उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही दिला तर ते एकदमच चांगलं आहे. ओके. बघा क्लिक केलं, देन बेसिक डेटा 1. त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, पर्चेसिंग व्ह्यूला जायचं आहे. ओके. तर आता इथे सिलेक्ट करतो मी. पर्चेसिंग व्ह्यू कुठे गेला आपला, डायरेक्ट MRPला गेलो, क्लासिक, हां इथे आहे पर्चेसिंग व्ह्यू.
इथे सिलेक्ट केला, इथे टाकायची काही गरज नाही आहे. देन आपण अकाउंटिंग 1 व्ह्यूला जाऊयात. अकाउंटिंग 1 व्ह्यूमध्ये इथे आपण व्हॅल्युएशन क्लास टाकायचा. ओके, आणि मटेरियल क्रिएट करायचा. तर ते सेव्हचा ऑप्शन असतो, तो सगळ्यात खाली असतो. ओके, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नसेल, बट तो सगळ्यात खाली असतो. तर तिथे सेव्ह करायचं, क्लिक करायचं सेव्हवरती, मग मटेरियल क्रिएट होतं आहे. बघा हे 1004285 लक्षात ठेवा, ते मटेरियल आता हे क्रिएट होत आहे. अकाउंटिंग 1 व्ह्यू येतो आहे आता. थोडंसं आत्ता नवीन सेटअप आहे म्हणून थोडंसं आपलं स्लो आहे. जनरली आता हळूहळू आपण ह्याला ॲडव्हान्स करत जाणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फ्युरीचं नॉलेज भेटतं. ओके, आता मी इकडे क्रिएट केल्यानंतर मटेरियल मी तिकडे दिसते का बघू आपण. इथे आता व्हॅल्युएशन क्लास टाकू आपण. व्हॅल्युएशन क्लास घेऊयात आपण 3000. ओके, 3000 व्हॅल्युएशन क्लास घेऊयात आपण आणि इथं खाली सेव्ह करूयात. आता मी याला सेव्ह करतो. मटेरियल झालं पाहिजे 1004285 क्रिएट. ओके, मी सेव्हवरती क्लिक केलेलं आहे. आता इथं खाली एरर नाही आहे का काही? एरर वगैरे नाही आहे. तरी आपण प्राईज वगैरे टाकली नाही आहे, तर आपण प्राईज टाकू इथे एक. परत एरर यायला नको. बाकी सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. चला आता सेव्ह करू अजून एकदा. आता सेव्ह होत आहे. तर स्क्रीन बघा तुम्हाला सेम दिसते आणि बघायला कसं भारी वाटतंय ना. थोडंसं UI हा डिफरंट आहे, म्हणून युजर एक्सपिरियन्स आपण सुरुवातीला म्हणालो होतो. तर 1004285 आता बघा हा एरर आला. इथे तुम्हाला प्राईस आपण टाका म्हणत आहे, ते अजून एकदा टाकू. मुव्हिंग ॲव्हरेज प्राईस टाका, पहिली घेतली नाही आहे. परत एकदा मी आता बघा हे सेव्ह आत्ता होतं आहे. चुकून ते क्लिक नव्हतं झालं आय थिंक, कारण हा रेकॉर्ड होतो ना व्हिडिओ, त्यामुळे ते थोडंसं काही गोष्टी खाली जातात. तेवढं तर तुम्ही समजून घेताय आणि आवडत असेल तर लगेच लाईक करा. तोपर्यंत मटेरियल आपलं हे सेव्ह होतं आहे इकडे 1004285. मग मी डायरेक्ट आता SAP GUIमध्ये जातो. बघा मटेरियल हे आपलं क्रिएट झालेलं आहे 1004285. ओके, आता हे काहीतरी एरर आलं आहे, युझिंग करन्सी एक्सचेंज रेट. ठीक आहे, एंटर करतो आहे मी. एरर नाही आहे, तो वॉर्निंग मेसेज आलेला आहे. एक प्लांट आपण असा जनरल घेतला आहे ना म्हणून. अँड डू यू वॉन्ट टू क्रिएट दी मटेरियल? येस. आणि आता आपलं मटेरियल क्रिएट होतं. मग मी SAP GUIला जातो आणि हे मटेरियल ओपन करतो MM03 मध्ये. झालं सेव्ह. एक मेसेज आला खाली, मटेरियल हॅज बीन क्रिएटेड 1004285. आता मी कुठे जातो आहे? इथून बॅक जातो, तोपर्यंत हे लोड होतं. आणि आता जातो मी GUIला. तिथे आपलं मटेरियल जे क्रिएट झालेलं आहे ते आपण बघूयात. आता इथे MM03 मध्ये मटेरियल दाखवतो तुम्हाला 1004285. ओके, बघा हे मटेरियल आपलं आहे, ते इथं क्रिएट झालेलं आहे. बेसिक डेटा 1, अकाउंटिंग आणि पर्चेसिंग 1000 प्लांट होतं आपलं. बघा ते तिकडे आपण क्रिएट केलं होतं ना SAP मटेरियल फ्युरी, हे आपण घेतलं होतं 1000. ओके, देन पर्चेसिंगमध्ये आपण काय टाकलं नव्हतं. अकाउंटिंगमध्ये आपण 3000 टाकलं होतं आणि प्राईस 100 घेतली होती. बरोबर, म्हणजे ते तिकडं घेतलं, क्रिएट केलं आपण, तेच आपण इथे क्रिएट केलेलं बघतोय आता. म्हणजे काही फरक नाही, तिकडे जे केलं तेच इकडं करतोय. ठीक आहे, चला आता मी इथे मटेरियल क्रिएट करतो आणि तिकडे दिसते का बघू आपण, तुम्हाला खात्री वाटण्यासाठी. MM01. ओके, परत बेसिक डेटा 1, पर्चेसिंग आणि अकाउंटिंग 1. 1000 प्लांट क्रिएट करू आपण. याला म्हणूयात SAP फ्युरी, SAP GUI टू फ्युरी. ठीक आहे, असं म्हणूयात. आता बघा हे कोणतं होतं? 4286 होतं. मी ग्रुप घेतला आहे 001 तुम्हाला आता वेगळं काय ते दाखवण्यासाठी. इथे काय करतोय मी, ड्रॉपडाऊनमधून घेऊयात आपण. इथे 3001 घेतो आता यावेळेस मी, आणि प्राईज हे टाकतोय मी. ओके, इथे व्हॅरिएबल प्राईज आहे, ती प्राईस टाकूयात आपण काहीतरी 159 टाकूयात, म्हणजे युनिक. ओके, आणि सेव्ह करूयात.
बघा हा मेसेज आला तुम्हाला इथे, तर हा मेसेज मगाशी आला होता तिकडे, वॉर्निंग मेसेज, इन्फॉर्मेशन मेसेज आहे. मी एंटर केल्यानंतर असाच मेसेज येतो ना तिकडे पण. सेम टू सेम. इकडे जे मेसेज येतात ना तिकडे तेच दिसत आहेत. फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने युजर इंटरफेस थोडासा वेगळा असल्यामुळे दिसत आहे. 1004286. आता मी तुम्हाला दाखवतोय हे मटेरियल क्रिएट झालं बघा इथे. तिकडे पण मेसेज आला होता तो. आता इकडे आलो मी फ्युरीमध्ये. SAP MM मध्ये आलो. हा मी एक फोल्डर माझ्यासाठी क्रिएट करून ठेवला. आता इथे काय करतोय मी की डिस्प्ले मटेरियल. ओके. आता इथे जर टॅब म्हणजे नसेल तुमची तर तुम्ही मग इथून सिलेक्ट करू शकता. ओके. आता इथे डिस्प्ले मटेरियल आहे बघा. म्हणजे MM01 क्रिएटसाठी, MM02 चेंजसाठी, डिस्प्लेसाठी. मी डिस्प्लेवरती क्लिक केलं इथे. आता MM03 स्क्रीन बॅकएंडला ओपन होणार इथे. म्हणजे SAPमध्ये तेच होणार आणि इकडे पण ती स्क्रीन दिसते. म्हणजे हे लिंक आहे ना एकमेकाला. तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल. तर एंड युजरसाठी आहे. SPRO कॉन्फिगरेशन इकडे नाही, ते तिकडंच आहे. फक्त काही फ्लेक्झिबल वर्कफ्लो 5% म्हणलं होतं तुम्हाला, तर काही कन्फिगरेशन जे डेटा मायग्रेशनचे LTMC वगैरे आहे ते इकडेच करावं लागतं. पण 90% तर तिकडे होतंच. चला आज 10% म्हणू आपण. आता इथे आपण लास्ट म्हटलं होतं, आता 86 आहे. एंटर करू आणि बेसिक डेटा 1, अकाउंटिंग आणि पर्चेसिंग ओके करू. ओके. आणि 1000 आपला प्लांट आहे, एंटर करा. बघा SAP GUI टू फ्युरी आलं इकडे पण तेच. पर्चेसिंगमध्ये काय नाव टाकलं, अकाउंटिंगमध्ये आपण टाकलं होतं की 156 काय 159 ॲक्शन प्राईस टाकली होती आणि 3001 हा आपला काय होता व्हॅल्युएशन क्लास होता. तो इथं आला आहे की नाही तुम्हाला एकदा दाखवतो मी. अकाउंटिंग 1मध्ये बघा 3001 आणि 159 प्राईस होती. काही फरक नाही आहे, सेम टू सेम. लक्षात येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. अजून एक कन्सेप्ट म्हणजे ॲप फाइंडर आहे. इथे बघा ॲप फाइंडर आहे. याच्यावरती क्लिक केलं तर ते वेगवेगळे 100 म्हणजे 1000 तुमचे ॲप्लिकेशन आहेत. टी कोड्स तिकडे असतात तेवढेच. तर ते पण सर्च करण्यासाठी तुम्हाला इथे ॲप फाइंडरवरती जर तुम्ही गेला तर अशी स्क्रीन ओपन होते एक इथे आणि तुम्ही ते टाकलं ॲप्लिकेशनचं नाव, तुम्हाला क्रिएट सेल्स ऑर्डर किंवा काय, इथे बघा ते स्क्रीन ओपन होते. तर ते तुम्हाला ॲप्लिकेशन येतं. तिथे त्याला तुम्ही पिन करू शकता. म्हणजे ॲड टू होम स्क्रीन किंवा टास्क बारला आपण कसं पिन करतो ना त्या पद्धतीने. तर इथे तुम्ही सर्च करू शकता. तर ॲप फाइंडर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर काही सापडत नसेल तर इथे जावं, ॲप फाइंडरवरती क्लिक करा. तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होणार इथे आणि इथे तुम्ही टाकू शकता. तर तुमच्या डिफरन्स लक्षात आला असेलच. आता मी पुढे येतोय. सिस्टम म्हणजे टेबलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की GUI वर्सेस फ्युरी काय आहे. तर एक शेवटला कन्क्लुजन म्हणून लक्षात ठेवा की ओल्ड अँड ट्रान्झॅक्शनल स्क्रीन बेस्ड आहे GUI म्हणजे. फ्युरी म्हणजे मॉडर्न आहे, थोडंसं रोल बेस्ड आहे ॲप्लिकेशन टाईपमध्ये. ॲक्सेस तुमच्या डेस्कटॉपमध्ये, लॅपटॉपमध्ये ते करावं लागतं. बट फ्युरी हे वेब आणि मोबाईलमधून होतं. युजर एक्सपिरियन्स कॉम्प्लेक्स अँड टेक्निकल आहे इकडे GUIमध्ये. इकडे सिम्पल अँड युजर फ्रेंडली आहे. नेव्हिगेशन SAP GUIमध्ये तुम्हाला टिकोड द्यावे लागतात. इथे टाईल्स किंवा ॲप दिसतं तुम्हाला. कस्टमायझेशन इथे लिमिटेड आहे. जे स्क्रीन आहेत ते तशाच आहेत. बट इथे हायली कस्टमायझेबल आहे SAP फ्युरीमध्ये. कारण वेगवेगळे फ्युरी डिझाईन तुम्ही प्रॉपर तसे करू शकता. आणि यूज कोण करतं, इकडे सुपर युजर कन्सल्टंट यूज करतात GUI आणि हे S/4HANAमध्ये फ्युरी हे एंड युजर यूज करतात, मॅनेजर किंवा बिझनेस युजर्स. कारण ते दिलेलं आहे एवढं चांगलं, तर मग तेच यूज करणार. एंड युजरसाठी जास्त हे युजफुल असणार आहे. अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला SAP GUI आणि फ्युरीचा जो डिफरन्स आहे तो आणि ते कसं दिसतं, ते कसं वर्क होतं ते सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तर एक लाईक करा आणि असंच आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत राहा. तुम्हाला जर S/4HANA सर्व्हर किंवा ट्रेनिंग MMचं किंवा प्रोजेक्ट कोणत्याही मॉड्यूलचा करायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. कमेंट करा. आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे तिकडे जावा. तिथे मला मेसेज करा आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. तर चला मग मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा. आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा. आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा. कारण तिकडे मी नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतोय. तोपर्यंत जय महाराष्ट्र.